सगळ्यांना काय करायचंय, कॅल्क्युलेट करायचंय. सो ॲट द व्हेरी फर्स्ट स्टेज, फर्स्टली ड्रॉ दी सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम कशी काढणार आहे, सिंगल फेज AC व्होल्टेज सोर्स, देन दिस इज युअर रजिस्टर. रजिस्टरच्या सिरीजमध्ये काय आहेत, इंडक्टर, आणि ही कंप्लीट झाली तुमची फेजर डायग्राम, सॉरी सर्किट डायग्राम. मग V इज इक्वस टू किती आहे तुमचं, 240 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज. त्याच्यानंतर हा किती आहे, R, आणि हा L. करंट कसा फ्लो होणार आहे, क्लॉकवाईज. तर तो I किती दिलेला आहे तुमचा ऑलरेडी, 2.7 एम्पियर, बरोबर आहे. मग ही झाली तुमची स्टेप नंबर 1, सर्किट डायग्राम. ओके, ही झाली तुमची सर्किट डायग्राम. सर्किट डायग्राम नंतर तुम्ही काय काढणार आहे, मग आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, पॉवर P दिलेली सगळ्यात पहिले. P इज इक्वस टू हाऊ मेनी, 350 वॅट, बरोबर आहे. मग ह्या P इज इक्वस टू जर 350 वॅट असेल तर पॉवर Pचं इक्वेशन काय असतं, P इज इक्वस टू व्हॉट, VI cos phi. हे आपण लास्ट इतक्यातच बघितलं, हे बघा इथे P इज इक्वस टू VI cos phi हे इक्वेशन होतं. सो VI cos phi जर असेल तर कॅल्क्युलेट करा. V किती आहे, 240, I किती आहे, 2.7 इंटू कॉस फाय. तर हा जो कॉस फाय आहे तर ह्या कॉस फायला काय म्हणतात, पॉवर फॅक्टर म्हणतात. अगेन P इज इक्वस टू 350. सो कॉस फाय इज इक्वस टू 350 अपॉन 240 इंटू 2.7. कॅल्क्युलेट करा, सांगा मला किती आलं कॅल्सीवर. 350 डिवायडेड बाय 240 इंटू 2.7. मॅम 0.54. 0.54, 0.54. बरं, RL सर्किट आहे, रजिस्टर आणि इंडक्टर सर्किटमध्ये आहे. मग सर्किटचा पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असेल का लिडिंग असेल, तर पॉवर फॅक्टर हा लॅगिंग असतो. कसा असतो, लॅगिंग. का बरं ते पण सांगते. जनरली आपण फेजर डायग्राम काढताना करंट रेफरन्स घेतला होता आणि व्होल्टेज हे काय झालं होतं, लीड झालं होतं. पण पॉवर फॅक्टर जर आपण म्हणणार असेल तर पॉवर फॅक्टरच्या कंपॅरेटिव्हली सर्किट कसं असतं, पॉवर फॅक्टरसाठी सर्किटमध्ये व्होल्टेजला नेहमी रेफरन्स घ्यायचं आणि करंटला त्याच्या फेजर क्वांटिटीमध्ये ठेवायचं. जर आपण ह्या फेजर डायग्राममध्ये आधीच्या जर व्होल्टेजला रेफरन्स घेतला असतं तर करंट हा काय झाला असता, लॅग झाला असता, बरोबर आहे. व्होल्टेजला जर रेफरन्स घेतला असता तर करंट काय झाला असता, लॅग झाला असता. म्हणून इथे पॉवर फॅक्टरला पण तुम्ही काय म्हणणार आहे, पॉवर फॅक्टर इज लॅगिंग. नाऊ दिस इज युअर कॉस फाय. पॉवर फॅक्टर कॉस फाय इज इक्वल्स टू 0.54. पुढे काही डिजिट आलेले आहेत का, येस मॅम. 0.54. यस, 0.5401. 01. ओके, हा झाला तुमचा पॉवर फॅक्टर फर्स्ट वन. मग आपण सगळ्यात पहिले काय काढला, पॉवर फॅक्टर काढला. नेक्स्ट कॅल्क्युलेट इम्पिडन्स झेड, सेकंड स्टेपमध्ये काढा. ओके, कॅल्क्युलेट इम्पिडन्स झेड. झेडचा फॉर्म्युला काय माहिती का आपल्याला, झेड इज इक्वस टू काय असतो फॉर्म्युला, ओहम्स लॉवरनं सांगू शकता का झेडचा फॉर्म्युला काय. Z is equal to V ओहम्स, upon I. yes, Z is equals to V upon I. So what is V? V is equals to 240. I is equals to 2.7. Then calculate how many, 240 upon 2.7. मॅम 88.8. 88.88. Yes, 88.88. युनिट काय असेल याचं, ओहम. काय असणार आहे, ओहम. 88.88 ओहम. बिकॉज रेजिस्टन्स पण कसा असतो, ओहम मध्ये असतो. एक्सेलचं पण युनिट काय आहे, ओहम. आणि एक्सीचं पण युनिट काय असणार आहे, ओहम. त्याच्यामुळे कॉम्बिनेशन ऑफ आर, एक्सेल आणि एक्सी ह्या तिघांचं कॉम्बिनेशन काय झालं तुमचा झेड. आणि झेडचं पण युनिट काय असेल, मग ओहमच असेल. ओके, हा काय झाला तुमचा झेड. झेड इज इक्वस टू 88.88. आता काय कॅल्क्युलेट करायचं राहिलेलं आहे, झेड झालं, पॉवर फॅक्टर झाला. आता आर बाकी आहे आणि एल बाकी आहे.
कोणी सांगू शकता आर कसा कॅल्क्युलेट करू शकतो आपण आणि एल कसा कॅल्क्युलेट करू शकतो? येस, एनीवन? VR is equal to I into R. हे बघा इथे तुम्हाला हा ट्रायंगल पण दिलेले आहे. ट्रायंगल वरनं नाही शक्य होणार मे बी. व्ही आर आहे, व्ही आर इज इक्वल्स टू आय इंटू आर. पण आता व्ही आर आहे ना, आपल्याला व्ही आर कॅल्क्युलेट करावा लागेल. तर व्ही आर कसा काढणार मग? जर आर कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपल्याला आय माहिती पाहिजे आणि व्ही आर माहिती पाहिजे, बरोबर का? मग आता व्ही आर कसा कॅल्क्युलेट करतोय आपण? तर व्ही आर इज इक्वल्स टू व्ही इंटू कॉस थिटा. असं आहे का इक्वेशन? येस. मग आपण पहिले व्ही आर कॅल्क्युलेट करून घेऊ. ओके, व्हॉट इज व्ही आर? स्टेप नंबर काय आहे? कॅल्क्युलेट आर. ओके, सो व्हॉट इज द इक्वेशन? इक्वेशन इज cos theta is equals to VR upon V. Cos theta is equals to VR upon V. So VR is equals to cos theta और cos phi. इथे थिटा म्हणण्यापेक्षा फायच म्हणा. cos phi into V. सो पुट करा. cos phi किती काढला तुम्ही इतक्यात? 0.5401. व्होल्टेज V इज इक्वल्स टू किती आहे डायरेक्टली गेलेलं तुम्हाला? V किती आहे? 240 वोल्ट. ओके, कॅल्क्युलेट करा किती आला व्ही आर मग? 0.5401 इंटू 240. 129.6. किती किती? 129. 129. 129.62. एकानेच सांगा, कोणीतरी एकानेच, ज्याचा माईक चांगला चालतोय त्यानेच सांगा एकाने. 129. 121.6. रिपीट अगेन. Ma'am, 129.62. 62. 129.62 बरोबर का? Yes, Yes. ma'am. ओके, हा झाला तुमचा व्ही आर. मग व्ही आर इज इक्वल्स टू आय इंटू आर असतं, तर आर इज इक्वल्स टू काय येईल? व्ही आर अपॉन आय येणार. टाका. 129.62 डिवायडेड बाय आय किती आहे? 2.7. कॅल्क्युलेट करा किती आलं? 48.00. येस, इट्स 48.00 ओहम. हा काय भेटला तुम्हाला? आर मिळाला. सो आर इज इक्वल्स टू 48.00 ओहम. आलं? त्यानंतर एल काढायचं आहे. समजा जर कॅल्क्युलेट एल करायचं आहे तर काय करणार? अगेन एल साठीचं काही इक्वेशन आहेत का? येस, एल साठीचं काय इक्वेशन आहे? साइन थिटा इज इक्वल्स टू व्ही एल अपॉन व्ही. मग त्याच्यावरनं आपण व्ही एल इज इक्वल्स टू आय इंटू एक्सेल आहे. ओके, एक्सेल काढू आणि मग आपण एल काढू वाटलंच तर. पहिले एक्सेल ड्रॉ करायला लागेल. किंवा अजून एक इक्वेशन आहे. अजून एक इक्वेशन कसं आहे तर झेड स्क्वेअर और झेड काय आहे? इम्पिडन्स. दोन मेथड आहे, दोन्ही मेथडनी सांगते वाटलंच तर मी. झेड इज इक्वल्स टू आर प्लस जे एक्स एल हा तुमचा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजेच काय? झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर. जे म्हणजे काय? हे आहे तुमचं कॉम्प्लेक्स फॉर्म मधलं इक्वेशन झेडचं. ओके, मग ह्या झेडचा मॅग्निट्यूड किंवा याला जर आपण थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर झेड स्क्वेअर इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस एक्स एल स्क्वेअर असं इक्वेशन आलं. मग आता एक्स एल स्क्वेअर काढायचं झालं तर काय येईल? झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर येईल. ओके, किंवा मग एक्सेल म्हणजे काय येईल? फक्त अंडर रूट ऑफ झेड स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर येईल. टाका बरं व्हॅल्यू. आपल्याला माहिती आहे झेड किती आहे? झेड इज इक्वल्स टू 88.89 चा स्क्वेअर मायनस आर किती आहे इतक्यात कॅल्क्युलेट केला? 48.00 चा स्क्वेअर. यांना ब्रॅकेट्स टाका हा प्रत्येकाला, मग त्यानंतर तुम्हाला एक्सेल मिळेल. सांगा किती याला एक्सेल पहिले याच्यावरनं? अंडर रूट इन ब्रॅकेट और असं करा, पहिले ब्रॅकेट्स मधल्यांची व्हॅल्यू काढून घ्या.
88.89 स्क्वेअर मायनस 48.00 स्क्वेअर कॅल्क्युलेट करून घ्या आणि त्याला अंडर रूट करा आन्सरला. मॅम 40.88. आणि त्याला अंडर रूट करा बरं किती येतं. मॅम अंडर रूट करूनच. नाही, आन्सर एक्सेलचा आन्सर आहे 74.80. इट शुड बी 74.80. कोणीही मीटिंग लिव्ह करू नका हं. आपलं हे न्यूमरिकल संपल्याशिवाय कोणीही न्यूमरिकल मीटिंग लिव्ह करू नका. येस, सिंपल आहे. कॅल्सीवरती टाका 88.89 स्क्वेअर. ओके, येस 79. मायनस हा बोला बोला किती आलं. 79.37. कशाचं आलंय. मॅम ओके, ही व्हॅल्यू जी येईल ती तुमची एक्सेलची व्हॅल्यू येईल. याच्यावर यालाच कंपॅरेटिव्हली समजा आपण इकडे आपण व्हॅल्यू काढली आपल्या आहे त्या इक्वेशन्सवरनं, म्हणजे कॉस थिटा इज साइन थिटा इज इक्वल्स टू व्ही एल अपॉन व्ही. त्याने काढून बघूया. साइन फाय इज इक्वल्स टू व्ही एल अपॉन व्ही, बरोबर का. साइन फाय इज इक्वल्स टू व्ही एल अपॉन व्ही, म्हणजेच व्ही एल इज इक्वल्स टू काय असेल, व्ही साइन थिटा. आता हा साइन थिटा कसा काढणार, तर पहिले कॉस थिटाचा इन्व्हर्स घ्यावा लागेल आपल्याला, किंवा कॉस फायचा इन्व्हर्स घ्यावा लागेल. कॉस फायचा इन्व्हर्स कसा काढता येईल माहिती आहे. शिफ्ट दाबून कॉसचं साइन दाबा आणि टाका व्हॅल्यू किती आहे 0.5401. किती आलं आन्सर सांगा. कॉस थिटा आहे तुमचा दिलेला, आणि जर नुसता फाय काढायचा असेल तर कॉस फायचा आपण इन्व्हर्स करतो, बरोबर का. कॉस फायचा इन्व्हर्स करतो, मग आपल्याला फाय मिळेल. मग काढा. कॉस इन्व्हर्स कसा काढणार आहे, शिफ्ट दाबून जर कॉस प्रेस केलं आणि पुढे जर व्हॅल्यू टाकली 0.5401 तर तुम्हाला फायची व्हॅल्यू मिळेल. किती आली व्हॅल्यू बघा. मॅम 57. 57.30. ओके, 57.30. 30. मग व्ही आहे तुमचा किती 240 240 अँड साइन ऑफ 57.30. पहिले साइन ऑफ 57.30 काढा. किती आलं साइन 57.30. 0.84. 0.84. 84 इंटू 240. 0.84 इंटू 240 किती आलं. मॅम 21.96. 21.96 व्होल्ट आलं, बरोबर आहे का. No. No, ma'am. 201.96. 1.6. 21 201. 201.96. 201 का. Yes. Yes, ma'am. ओके, 201.96 हा झाला तुमचा व्ही एल आला. आता व्ही एल वरनं तुम्हाला एक्सेल कॅल्क्युलेट करता येईल. व्ही एल अपॉन आय इज इक्वल्स टू एक्सेल कॅल्क्युलेट करा. मग एक्सएल इज इक्वल्स टू 201.96 डिवायडेड बाय 2.7 तुमचा आहे करंट. कॅल्क्युलेट करा किती आले सांगा. 74.8. 74.8. पुढे काय व्हॅल्यू आहे 3 डिजिट 0. कन्सिडर करा. 0, 0. 0. हा झाला तुमचा एक्सेल. तर हीच व्हॅल्यू एक्सेलची इथे पण आली पाहिजे. अंडर रूट ऑफ, मी तुम्हाला एकदा सांगते कॅल्सीवर कसं टाईप करा. अंडर रूट पहिले अंडर रूट डबल ब्रॅकेट, हां डबल ब्रॅकेटमध्ये 88.89चा स्क्वेअर पहिलं ब्रॅकेट कम्प्लीट, मायनस परत एक ब्रॅकेट 48.00चा स्क्वेअर
ओके, आणि मग ब्रॅकेट कम्प्लीट आणि मग इक्वलचं साइन प्रेस करा. करा तर बरं हे टाईप एकदा कॅल्सीवर. अंडर रूट डबल ब्रॅकेट 88.88 स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट 48.00 स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट आणि इक्वल टू. Ma'am, 74.80. येस, इट शुड बी 74.80. आलेत का दोघी पण मेथडने सेम आन्सर? मग आता तुम्हाला कोणता फॉर्म्युला इझियर आहे लक्षात ठेवण्यासाठी, ह्या फॉर्म्युल्याने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात आणि ह्या फॉर्म्युल्याने पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. तर तुम्हाला जो फॉर्म्युला बेटर वाटेल ते तुम्ही लक्षात घ्याल. ओके, आपल्याला एक्सेल काढायचा होता, एक्सेल मिळालाय, पण कॅल्क्युलेट काय करायचं आहे ते इंडक्टन्स एल करायचं आहे. इंडक्टन्स एलचा फॉर्म्युला किंवा एक्सेलचा फॉर्म्युला काय माहिती का? एक्सेल इज इक्वल्स टू 2πfl हा तुमचा आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्सचा फॉर्म्युला. सो एल विल बी व्हॉट? एक्सेल अपॉन 2πf. सो एक्सेल इतक्यात तुम्ही काढला किती आहे? 74.80 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एफ किती असतो? 50. कॅल्क्युलेट करा आणि सांगा किती आलं आन्सर एलचं. पहिले डिनोमिनेटर सॉल्व्ह करून घ्या वाटलंच तर, नाही तर एकानेच मल्टिप्लाय होऊन जाईल. डिनोमिनेटर 2 इंटू पाय इंटू 50 का कॅल्क्युलेट करा आणि त्यानंतर 74.80 डिवायडेड बाय आन्सर करा. Ma'am, 0.238. येस, 0.238 हेनरी. युनिट काय असतं इंडक्टन्सचं? हेनरी. दिस इज युअर इंडक्टर एल. एक्सेलचं युनिट काय असणार आहे? ओहम. इथे एक्सेल कॅल्क्युलेट केला त्याचं युनिटने टाकलं आपण. एक्सेलचं युनिट काय आहे? ओहम. आरचं युनिट काय असेल? ओहम. त्यानंतर इथे व्ही एल काढला, व्ही एलचं युनिट काय असेल? व्ही. व्ही आरचं युनिट काय असेल? व्ही. त्याच्यानंतर कॉस फायला युनिट नसतं, कॉस फाय ॲज इट इज असतो. ओके, न्यूमरिकल कळालं सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Ma'am,